प्रेमिकल लोचा, लेखिका मनस्विनी लता रवींद्र, भाग 8. मी हे याची देही याची डोळा बघत होतो. माझे पाय जणू त्या जागी कुणीतरी चिकटवून ठेवले होते. मी ना मागे जात होतो ना पुढे. सगळं काही थांबलं होतं माझ्यासाठी. माझ्यासमोर फुलाफुलांच्या कपड्यातली अनुजा होती आणि तो गोरा ठोंब्या. तिनं उत्तर द्यावं का नाही या विचारात मी समोर बघितलं आणि मला समोर साहिर दिसला. अनोळखी शहरात अचानक कुणीतरी ओळखीचं दिसलं गर्दीत तर जे वाटतं ना तसं वाटलं मला. मला माहित नव्हतं तो इथे कसा आला. माझा पाठलाग करत आला की असाच बाय फ्लूक आला. कसाही का असेना तो आत्ता माझ्या समोर आहे. माझ्या चेहऱ्यावर एकदम हास्याची रेषा उमटली. डोळ्यात टचकन पाणी आलं. इतकं हायसं वाटलं की हाय हिल्सने पायाला दिलेलं दुःख गायब झालं काही क्षणापुरतं. पण माझ्या हसण्याचा आणि डोळ्यातल्या अश्रूंचा त्या ठोंब्याने वेगळाच अर्थ घेतला. त्याला वाटलं मी हो म्हणतीये. ब्युटिफुल, ब्युटिफुल. तू काही बोलली नाहीस तरी तुझ्या नजरेतून मला कळलं तुझं उत्तर. आय एम लकी. येस आय एम. शी सेड येस टू मी. शी सेड येस टू मी. वाव. आणि त्याने असं 4 चौघात मला कानकोंड करून टाकलं. तो सगळ्यांना ओरडून सांगत होता आणि त्याने तितक्याच वेळात माझ्या बोटात अंगठी पण घालून टाकली. आणि मूर्ख साहिर तोंड अर्धवट उघडं ठेवून सगळं बघत होता मुकाट्याने. ये आणि म्हण ना, नाही करायचं लग्न हिच्याशी तू. हिचं माझ्यावर आणि माझं हिच्यावर प्रेम आहे. तू सुट्टी संपवून जा बाबा परत. इथं या मुलीसोबत तुझं नाही जमणार. लिहून देतो. ही नाही झेपणार तुला. जा. थँक्स. मी लगेच घरच्यांना कळवतो. काय म्हणतेस, कळवू ना? तू पण सांग तुझ्या मम्मी पप्पांना फोन करून. हो हो, सगळ्यांना सांगूयात आपलं लग्न ठरलं ते. ही सेलिब्रेट करायची गोष्ट आहे, हो ना? युवराजनं माझा हात धरला, मला खाली बसवलं आणि तो फोन करायला लागला. मी पण ठरवलं, बास, आर या पार. आता साहिरचा विचार करायचा नाही. आपल्याला जे करायचं होतं तेच आपण करतोय. बरबाद होतोय आपण. होऊन जाऊ. बेबी, तुला बोलायचंय का मम्मीशी? हो, द्या ना मला फोन. मी Sample complete. Ready to continue?